नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिशिकर वाढे जैसा उत्तर उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा मने श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामीसेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपांदिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्ज असे सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाये करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एक दिवसी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. श्री ते धरुनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनिया ऐसे परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपण अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. तैपासून बाळप्पासी त्रास देत हरणीसी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामीसेवा तो करीत त्यांची द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिली असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गहुलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर मने द्यावी जा चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयांसी हार नाही आपण आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून सत्वर गहुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जाबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तै घ्यायची. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पासी ऐकून कृती आरागाला राणीप्रती सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून तया सदुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईंच्या मनी साह्य झाले आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरीच धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेनी होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणिया झोळी समर्थ करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उनी तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटेले ऋण स्वस्त आता बसावे. पाहून या द्रवासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले.
त्यांनी उठवून चोळोपासी आपण बसले. स्वामीपाशी चोळोपांच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळोपा ते काही न देती ते तरी घेती रावुनी. चोळोपाशी दूर केले बाईसी बरे वाटले. असे काही दिवस गेले चोळोपा सेवा करीताती. कोणी एक उसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथूनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवकार्यास बोलते काय समर्थ. बाळप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवित जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भ भरे ती कोणासी मानिनासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी द्रव्ये बाई द्रव्ये मागत धनधान्य साठवीत. ऐसा प्रकारे करुणी बाईंची कृत्य दरबारी. विदित केले थोर थोरी बाईंनी राहावे दूरी श्रीचरणापासून. परी राणींची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या उसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी. परी राणी सभिऊनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईंसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उरू बडवून. फौजदारीशी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची सेवेकरिता सरकारातून सत्वता पंचनेमणी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यांशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळप्पा राहत. अधून श्रीपादुकांची पूजा करीत निराहारी राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभाऊ. ऐसे बाळप्पाच्या चरित्र वर्णिले. असे संकलित स्वामी चरित्र सारामृत. चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी. सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चय उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोते होऊनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावर स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. पुढील अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. ते जेणे निवारी सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गूढा. श्री स्वामीचरण परमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.